अध्याय 5 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे अज अजिता अद्वया सच्चिदानंदा करुणालया दासगणू लागला पाया आता अभय असू दे. मी हीन दीन पातकी नर नाही कोणता अधिकार सर्व बाजूनी लाचार आहे मी देवदेवा. परी अत्यंत हिनावरी थोर सर्वदा कृपा करी पहा अंगी लाविली खरी विभूती श्री शंकराने. तो हीनाचा हीनपणा थोराना आणि कमीपणा हे जाणून नारायणा गणू हा ठेवा संग्रही. सर्व लाड लेकराचे माता ती पूर्वीसाची आहे दासगणूचे ओजे सर्व तुझ्या शिरी. जैसे करशील तैसे करी परी दया असू दे अंतरी देवा तुझ्या पडावरी दासगणूच्या साऱ्या उड्या. गजानन असता शेगावी यात्रा येई नित्य नवी ती कोठवर वर्णावी पायरण लागे तियेचा. परी महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधूवर ती उपाधी करण्या दूर भटकू लागली काननी. महिना महिना तिकडेच राहावे वाटेल तैसे बैसावे कोणासी न उमगू द्यावे चरित्र आपुले इतू केले लेही. श्रोते एका समयासी महाराज पिंपळगावासी गेले तेथे गोष्ट कैसी झाली ते अवधारा. त्या पिंपळगावाच्या शिवारात होते एक अरण्यात श्री शंकराचे मंदिर सत्य जुने पुराणे हे मांडपती. ऐशा त्या मंदिरी येथे झाले साक्षात्कारी बैसले शिवाच्या गाभारी लावून या पद्मासन. गुराखी त्या गावचे आपापले कळप गुरांचे घेऊन या निघाले साचे अंस्तमानी गावाकडे. मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता तेथे पाणी पाजण्याकरिता गुरे गुराखी पातले. कोणी सहज मंदिरात गेले वंदन्या शिवाप्रत तो तेथे पाहून समर्थ आश्चर्यचकित झाले. मुले म्हणती या मंदिरी कोणी न पाहिला आजवरी पुरुष बसलाला निर्धारी अस्तमांचे समयाला. काही गुराखी बाहेर आले इतरा बोलावू लागले काही तेथेच बैसले सत्पुरुषाचे समोर. परी साधू बोलेना डोळे मुळीच उघडेना याचे कारण कळेना त्या गुराखी अभ्रकांचे. कोणी म्हणती थकलेला हा साधू दिसतो भला शक्ती मुळी नुरली त्याला बोलावया करणे. कोणी म्हणती उपवासी असावा निश्चयसी थोडी भाकर तयासी देऊ आपण खावया. ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर भाविक मुळची गुराखी पोरं हलवू लागली समर्थाला. परी साधू हलेना मुळीच शब्द बोलेना म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष. गुराखी आपसाती बोलती याची मुळी न कळे स्थिती. जरी मेला म्हणावा निश्चिती तरी आहे बसलेला. अंगना झाले थंडगार ऊन आहे साचार यावरून हा जिवंत नर आहे ही शंका नको. कोणी म्हणती असेल भूत मायावी रूप दाखवित कोणी म्हणेल हे सत्य शिवापुढे ना भूत येई. कोणी म्हणती स्वर्गीचा देव हा असावा साचा लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपणा हेच भाग्य. याची आता पूजन करू अवघे आपण जा स्नाना लागून पाणी आणा ओढ्याचे. पोरे गेली ओढ्यावरी गेळ्यामध्ये आणिले भारी परमभावे पायावरी घाली ते झाले समर्थांच्या. कोणी वन्यपुष्पे आणली माळ त्यांची तयारी केली कंठामध्ये घातली गुराख्यांनी साधूच्या. कोणी कांदा भाकर नैवेद्याचे माळ त्यांनी तयार केली कंठामध्ये घातली गुराख्यांनी साधूच्या. कोणी कांदा भाकर नैवेद्याचे साचार दिली ठेवून समोर एक वडाच्या पानावरी. गुराख्यांनी केले नमन आदरे भाव धरून काही वेळ केले भजन पुढे बसून समर्थांच्या. ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोलला अरे वेळ बहु झाला चला आता गावाकडे. दिवस गेला मावळून कान आली रानातून मुले गुराखी घेऊन ऐसे लोक म्हणतील की कदाचित आपणासी पाहण्या येतील तर काननासी त्यांनी वासरे घरासी लागली असतील हुंबराव्या. या साधूची हकीकत आपण सांगू गावात शहाणे वडील माणसाप्रत म्हणजे येईल कळून की. ते ओघ्यांनी मानवले गुराखी सर्व निघून गेले. गावा माझी कळविले मंदिराचे अवघे वृत्त. पुढे श्रोते प्रातकाळी आली गावची मंडळी समर्थासी पाहण्या भली गुराख्यांच्या बरोबर. जैसा काल होता बैसला तैसाचा आता पाहिला भाकरी शीना स्पर्श केला ती जशीच्या तशी आहे की. म्हणून लागले गावकरी हा योगी पुरुष कोणीतरी आहे बैसला मंदिरी सांप्रत या शंकराच्या. कोणी ऐसे बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले आपणा दर्शन द्याया भले चला नेऊ या गावात. हा समाधी उतरील तेव्हा काही बोलेल ही उतरण्या आहे वेळ त्याला त्रास देऊ नका. बंगालदेशी जालंधर 12 वर्ष झाले स्थिर समाधीच्या जोरावर गर्ते माझी ख्यात आहे. ऐसी भवती न भवती झाली एक पालखी आणविली त्यात उचलून ठेवली समर्थांची मूर्ती पहा. ग्रामातील नरनारी अवघे होते बरोबरी. पुढे वाजंत्राचा गजर होत होता विबुध हो. मधून मधून तुळशी फुले पौर टाकीत होती भले. समर्थांचे अंग झाले गुलालाने लाली लाल.
घंटघंटाळे वाजती, लोक अवघे भजन करीती. जय जय योगी राजमूर्ती ऐसे उंच स्वराने मिरवणूक आली गावात. मारुतीच्या मंदिरात बसविले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाटावरी. तोही दिवस तैसाच गेला. मग लोकांनी विचार केला, आपण करू स्तवनाला उपाशी बसून यांच्यापुढे. ऐसा जो ते विचार करीती तो आले देहावरती. श्री गजानन सद्गुरुमूर्ती मुकुटमणी योग्यांचे. मग काय विचारिता आनंद झाला समजता. प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माता स्वामीची या चरणावरी. नैवेद्याची धूम झाली, ज्याने त्याने आणली. पात्रे ती वाढून भली मारुतीच्या मंदिरात. त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थ केला थोडाफार. हाडोपाळीत साचारही वार्ता श्रुत झाली. पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजारा निर्धारी शेगाव कारणे. ते शेगावच्या लोकासी सहज फुलले प्रेमेसी. आमच्याही गावासी आला एका अवलिया थोर अधिकारी, प्रत्यक्ष आहे श्रीहरी. धन्य पिंपळगाव नगरी, पाय लागले साधूचे. आम्ही तया योगीरा कोठे न जाऊ देऊ खरा. निधी चालत आला घरा, त्याते कोण दवडी हो. शेगावचे बाजारात जिकडे तिकडे हीच मात. बंकटलाल झाले श्रुत वर्तमान त्या अवलियाचे. बंकटलाल पत्नीसहित गेला पिंपळगावात. समर्थाशी जोडून हात विनू लागला नानापरी. आता येतो म्हणून निघून गेला तापन. त्यास झाले 15 दिन, याचा विचार करावं. गुरुराया तुम्हा विन भनभिनीत दिसे सदन. शेगावाचे अवघे जण चिंतातूर झाले हो. गाडी आणली आपणासाठी, चला शेगावे ध्यानजेटी. मायलेका होणे त्रुटी हे काही बरे नसे. कित्येक दयाळा आपले भक्त राहिले असते उपोषित. त्या शेगाव शहरात नित्य दर्शन घेणारे. तुम्ही ना आल्या शेगावी, मी ही तनू त्यागीन बरवी. आमूची सांगा पुरवावी, आळ कोणी गुरुवरिया. बंकटलाल ऐसे बदले, महाराज गाडीवर बसले. शेगावसी निघाले पिंपळगावा सोडून. जैसा मागे गोकुळाला न्याया कृष्ण अक्रूर आला, तैसा बंकटलाल भासला अक्रूर पिंपळगावाते. पिंपळगावच्या लोकांप्रती बंकटलाल समजाविती. नका हो दुःखित चित्ती, जातीनं कोठे लांब साधू. वाटेल तेव्हा दर्शना यावे, हेतू आपले पुरवावे. जिथल्या तेथे असू द्यावे या अमोल मूर्तीला. बहुतेक पिंपळगावाचा बंकटलाल साहुकार साचा. मनोभंग साहूचा करण्या कुणाची छाती नसे. चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्त. महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा. पथी जाता गुरुमूर्ती बोलली बंकटलाला प्रती. ही का साहूची होळी रीती, माल दुसऱ्याचा बळी न्यावा. म्हशी यावा तुझ्या घरी, भय वाटते अंतरी. तुझ्या घरची नाही बरी रीत हे मी पाहतो. लक्ष्मीची का लोकमाता, महाविष्णूची होय कांता. जिची अगाध आहे सत्ता, तिलाही त्वा कोंडिले. तेथे माझा पाडकोन म्हणून आले पळून. जगदंबेचे पाहून हाल माझे चित्त भ्याले. ऐसे एकता हसू आले बंकटलाला प्रतिभले. विनयाने भाषण केले ते एका सावचित्ते. बंकट बोले गुरुनाथा, माझ्या कुलपानं भ्याली माता. आपला वास तेथे होता म्हणून झाली स्थिर ती. जेथे बाळ तेथे आई, तेथे तुझ्याचा पाड काही. आपल्या पायापुढे नाही मला धनाची किंमत. तेच माझे धन थोर म्हणून आलो इथवर. माझे उरले आता घर, ते सर्वस्वी आपुले. घरमालका कारण शिपाई आडवी कोठून. तैसे तुमचे इच्छिल मन, तैसेच तुम्ही वागावे. इतकीच माझी आई विनंती, शेगावी असो वस्ती. धेनू काननाते जाती, परी येती घरी पुन्हा. तैसेच तुम्ही करावे, अवघ्या जगा उद्धरावे. परी आम्हाला विसरावे, शेगावी यावे वरचेवरी. ऐसे समजूत घालून शेगावी आणले गजानन. तेथे काही दिवस राहून निघून गेले पुनरपी. ती ऐकावी तुम्ही कथा, सांगितो मी ते ऐका. आडगावे नामे ग्राम होता एक, तया वर्हाड प्रांती. त्या ग्रामाकारण जाया निघाले द्याघन. प्रातकाळी चुकवून नजर शेगावकरांची. महाराजांची चालगती वायूची या समान होती. अंजनी तैनय मारुती काय आला वाटे पुन्हा. मास होता वैशाख, 16 कलांनी तपे अर्क. क्वचित कोठे न राहिले उदक, ऐसा प्रकार उन्हाळा. मांध्यनीच्या समयाला अकोली गावापासी आला. हा योग योगेश्वर साधू भला गजानन महाराज. तो काय घडले वर्तमान. समर्थासी लागली तहान, करी ती चौफेर अवलोकन. तो उदक कोठे दिसेना. अंगावाटे चालल्या धारा, घामाच्या त्या एकसरा. अधोरष्ट तो सुकला उदकाविन समर्थाचा. ऐशा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी घालीत होता पाळी खरी आपल्या ते शेताला. शेतकऱ्याची पाहता स्थिती हे अवघ्यात मुख्य असते. कृषीवला हा निश्चिती, अन्नदाता जगाचा. अंगे ऐसे मोठेपण, परी सोशी यातना दारुण. बिचाऱ्यांना ऊन तहान सोसणी भाग असे की. त्या अकोलीच्या शिवारात जलाचे दुर्भिक्ष
अत्यंत एक वेळा मिळेल द्रुत परी अभाव पाण्याचा. आपण आते प्यावयासी भास्कराने शेतासी आणिले खापराच्या घागरीसी उदक होते गावातून. पाठीसी ती भाकरी डोळे जलाची घागर. ऐसा होता प्रकार शेता माझी येण्याचा. ती घागर जोडपाखाली होती भास्कर ठेविली. त्या ठिकाणी स्वारी आली भास्करा जल मागावया. समर्थ म्हणती भास्कराला तहान भूक लागली मला. पाणी देबा प्यावयाला नाही ऐसे म्हणू नको. पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा थोरसाचे. पाण्या वाचून प्राण्याचे रक्षण होणे अशक्य. धनिक पानं पोया घालिती हमरस्त्याच्या पथावरती. याचे कारण शोधचित्ती म्हणजे येईल कळून. भास्कर बोले त्यावर तू नंगा धूत दिगंबर. तुला दांडग्या पाजिता नीर. पुण्य लाभ कशाचा. अनाथ पंगू दुबड्यांसाठी त्या पुण्याच्या शोभती गोष्टी. वा जो समाजहितासाठी झडे त्यासी साह्य करा. ऐसे शास्त्राचे आहे वचन तुझ्या सारख्या मैदा कारण. आम्ही पाजिता जीवन ते उलटे पाप होय. भूतदयेच्या तत्वे भला सर्प कोणी का पोसला. वा जागा चोरट्याला देती सदनी काय कोणी. तू भीक मागून घरोघर केलेस पृष्ठ शरीर. भारभूत साचार झाला सा आपल्या कृतीने. मी माझ्यासाठी घागरा आणली सकाळी डोक्यावर. त्या आयत्या पिठावर रेगोटा तू ओढू नको. तुला ना देणार पाणी नको करू रे विनविने. जा जा करी येथुनी काळे आपले चांडाळा. तुझ्यासारखे निरुद्योगी जन्मले आमच्या जागोजागी. म्हणून झालो अभागी आम्ही चौखंडात. हे भास्कराचे भाषण समर्थांनी ऐकून तिकडे धाव खेर घेतली स्वामीरायांनी. स्वामी तिकडे जाऊ लागता भास्कर झाला बोलता उच्च स्वरे वेड्या वृथा. तिकडे कशाला जातोस. ती कोरडी ठणठणीत आहे विहीर जाण सत्य. पाणी या एक कोसात नाही कुठे जाण पिशा. समर्थ बोलले त्यावरी ही सत्य तुझी वैखिरी. विहिरीत पाणी नाही जरी परी करीतो प्रयत्न. तुझ्यासारखे बुद्धिमान जलाने होती हैराण. ते मी नैनी पाहून स्वस्त ऐसा बसलो जरी. तरी समाजहितासाठी काय मी केली सांग गोष्टी. साह्य होतो जगजेटी हेतू शुद्ध असल्यावर. समर्थ आले विहिरीपाशी तो थेंब नाही तियसी. भतास्व होऊनी वृक्षापाशी बैसेल एका दगडावर. डोळे मिटून केले ज्ञान चित्ती साठविला नारायण. तो सच्चिदानंद दयाघन दिनोद्धार जगद्गुरु. समर्थ म्हणती देवदेवा हे वामना वासुदेवा. प्रद्युम्ना राघवा हे विठ्ठल नरहरी. देवा ही अकोली पाण्या वाचून त्रस्त झाली. बोलही न राहिली कोठेच देवा विहिरीतून. मानवी यत्न अवघे हरिले म्हणून तुझला प्रार्थिले. पाव आता जगत मावले पाणी देय विहिरीला. तुझी करणी अघटित जे न घडे ते घडविसी सत्य. मांजरे जळत्या आव्यात पांडुरंगा तू रक्षिली. प्रल्हाद भक्त करण्या खरा स्तंभी प्रकटला जगद्वारा. 12 गाव वैश्वानरा बक्षिले त्वा गोकुळात. कर नखाग्री धरिला गिरी तूच किरे मुरारी. तुझ्या कृपेची न ये सरी जगत्रयी कवनास. दामाजी पंत ठाणेदार त्याच्यासाठी झालास महार. चोख्यासाठी ओढली ढोर पाखरे रक्षिली माळ्यांची. उपमन्यूसाठी भला क्षीरसमुद्र तुवा केला. तहान नामदेवाला मारवाडात लागली जे. ते तुम्ही कौतुक केले निर्जलता पाणी प्रांती भले. नाम्यासाठी भरविले जल हे आन ध्यानात. ऐसे विनविता ईश्वरा विहिरी लागे फुटला जरा. उफाळ्यांच्या साजीरा विहीर भरली क्षणामध्ये. साह्य झाल्या जगन्नाथ काय एक ना ते होतं. ईश्वरी सत्ता अघात सत्य ते ना घडे तेच घडवे. ते पाणी समर्थ प्याले ते भास्कराने पाहिले. चित्त त्यांचे घोटाळले काही न चाले तर्क त्याचा. वर्ष झाली 12 जल नाही या विहिरीस. तिलास एका घटकेस यांनी जलमय केली की. यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी. बडेच फिरतो पिशापरी हे आता समजले. शेतीचे काम सोडून भास्कर आला धावून. धरिता झाला दृढ चरण मुखे स्तोत्र आरंभिले. हे नर देहधारी परमेश्वरा हे दयेच्या सागरा. लेकरासाठी कृपा करा अभ्रक मी तुमचा असे. तुम्हा ते ना जाणून मी बोललो टाकून. आता पस्तावा झाला पूर्ण क्षमा त्याची करावं. टाकून बोलती गवळणी रागवला ना चक्रमाने. दयाळा बाह्य विषाने तुझ्या मजला ठकविले. त्याथे तूच निरशन केले चमत्कार दाखवून. भगवंताचे देवपण कृतीनेच कळते की. तैसा तुझा अधिकार केवढा तरी आहे थोर. ते कळले साचार या जलाच्या कृतीने. काही असो सद्गुरुनाथा मी न सोडी तुम्हा आता. लेकराने भेटता माये कोठे न राहावी की. खोटी ही प्रपंच माया आले आज कळून या. आता परतेनं लोटा या दीना अभ्रका कारणे. भास्करासी समर्थ म्हणती ऐसा न होई दुःखित चित्ती. आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको. तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्माण. आता कशाची नुरली मान मग का प्रपंचच्या टाकीशी.
पाणी आले तुझ्याकरता, बगीचा तू लावा आता. भास्कर म्हणे, गुरुनाथा, हे आमिष आता दाखवू नका. माझा निश्चय हीच विहीर, कोरडी ठणठणीत साचार, होती दयाळा आजवर, थेंब नव्हता पाण्याचा. ती विहीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला. साक्षात्काराचा लाविला सुरुंग खडक फोडावया. तेने हा फुटला खडक, भावाचे लागले उदक. आता मळा निसंशय भक्तिपंथाचा लावीन मी. वृत्तीच्या मेदिनी ठाई फळे झाडी ती लावीन पाही. सन्निधीची माझी आई तुझ्या कृपे करुणी, सत्कर्माची फुले झाडे लावीन मी जिकडे तिकडे. हे क्षणिक बैलवाडे आता याचा संबंध नको. पहा श्रोते संत संगती, क्षणिक घडता भास्कराप्रती केवढी झाली उपरती, याचा विचार करावा. खऱ्या संतांचे दर्शन आगळे सर्व साधनाहून. तुकारामने केले वर्णन संत चरण रजाचे अभंगी. तो अभंग पाहावा, चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निज हिताकारणे. पाणी लागले विहिरीस ही वार्ता आसपास, पसरता जनदर्शनास धावू लागले स्वामींच्या. मधूचा लागता सुगावा, जैसा मक्षिका येत घेती धावा. पा साखरेचा पाऊन रवा, मुंग्या येती लांबून धावून. तैसे श्रोते तेथ झाले, लोक अपार मिळाले. विहिरीचे पाणी पाहिले, पिऊन ज्यांनी तेदवा. उदक निर्मळ शीतमधुर, गोड अमृताहुनी फार. करू लागले जय जयकार, श्री गजानन नाचा लोक सारे. असो पुढे भास्करासहित आडगावासी न जाता परत, महाराज आले शेगावात श्री गजानन सिद्धयोगी. स्वस्ती श्रीदास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ हो जगासी आदर्शभूत. संत महिमा जाणावया, शुभम भवतु, हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य पंचमोध्याय समाप्त.